नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि सध्या आवळ्याचे दिवस आहेत. आवळ्याचे पदार्थ जेवढे जास्तीत जास्त होईल तेवढे खावे. पण आवळ्यामध्ये जे गुणधर्म आहेत तर त्याच्या पाल्यामध्ये सुद्धा गुणधर्म आहेत. काय काय गुणधर्म आहेत तर तुम्ही शोधू शकता किंवा हा चार्ट बघू शकता. तर या आवळ्याच्या पाल्यापासून आपण करणार आहोत आवळ्याचा भगरा, आवळ्याच्या पानांचा भगरा. चला सुरुवात करू. सगळ्यात पहिले थोडंसं तेल, मोहरी, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि अगदी थोडासा लसूण. याला छान परतून घ्यायचं आणि तोपर्यंत ही जी भिजवलेली चण्याची डाळ आहे ती डाळ, आलं, एक चमचा जिरं, चिंचेचा कोळ हे जाडसर आपण वाटून घेऊ. थोडी हळद, मिरची पावडर थोडीशी, कारण आपण हिरवी मिरची यामध्ये घातली आहे. आणि त्याचबरोबर ही वाटलेली डाळ, थोडी आपण परतून घेऊ. चवीनुसार मीठ आणि आवळ्याची पानं. आता यामध्ये कसं की आवळ्याच्या पानाचा जो थोडा आंबटपणा, तुरकटपणा असतो तो प्लस चिंच आपण घातलाय, कारण ते अति तुरट नको व्हायला म्हणून मग चिंच आणि आवळ्याचा आंबटपणा तो, त्याबरोबर आपल्याला थोडासा गूळ घालावा म्हणजे छान अशी आंबट गोड त्याला चव येईल. बारीक चिरलेली कोथिंबीर, ओल्या नारळाचा किस, करून बघा, उत्तम लागेल. आणि पात्रा मास्टर रेसिपीज लाईक करा, फेसबुकला सबस्क्राईब करा, शेअर करा, इंस्टाग्राम, यूट्यूब सगळं कराल ना. मला खात्री आहे तुम्ही कराल आणि हे सुद्धा कराल. नमस्कार.